येत्या 20 मेला वसई विरारसह संपूर्ण पालघर जिल्ह्यात लोकसभेची निवडणूक पार पडणार आहे आणि त्याच्यासाठी हा शेवटचा संडे होता। प्रचाराचा सुपर संडे म्हणून सर्वच पक्षांनी आपला परिसरात जोरदार प्रचार केलेला आहे। बहुजन विकास आघाडीच्या राजेश पाटील यांनी सुद्धा देखील शहरी भागामध्ये आपला प्रचाराचा सुपर संडे प्रचार केलेला आहे। मागील अनेक दिवसांपासून ते ग्रामीण भागामध्ये प्रचार करत होते। आजचा रविवार आणि सुट्टीचा दिवस पकडून त्याने वसई परिसर, वसई स्टेशन आणि वसई गाव परिसरात जोरदार प्रचार केला। आज सकाळी 10 वाजल्यापासून यांच्या प्रचाराला सुरुवात झाली। वसई पूर्वेच्या नवघर परिसरातून यांनी प्रचाराला सुरुवात केली। संपूर्ण वसई वेसचा परिसर, वसई गावचा परिसर यांनी पिंजून काढला। जागोजागी राजेश पाटील यांचं स्वागत होतं। अनेक मंदिरांमध्ये त्यांनी दर्शन घेतलं। एवढंच नाही तर दीनदयाल नगरच्या मस्जिदमध्ये देखील अनेक मुस्लिम बांधवांनी त्यांचं स्वागत केलं आणि विजयासाठी जे आहे शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि पाठिंबा देखील दर्शवलेला आहे। अनेक माणिकपूर परिसरात जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात ख्रिस्ती बांधव होतात, त्या ठिकाणी देखील त्यांनी भेट दिलेली आहे। तिकडल्या ख्रिस्ती बांधवांनी देखील त्यांचं जोरदार स्वागत केलेलं आहे आणि त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिलेल्या आहे। आनंदनगर परिसर असेल, दोस्ती असेल, उमेळमान असेल, सर्वच परिसरामध्ये राजेश पाटील यांनी जोरदार प्रचार केलेला आहे। तो प्रत्येक नाक्यावर जाऊन त्यांनी कार्यकर्त्यांशी भेटीगाठी घेतल्या, त्यांच्याशी संवाद साधला, प्रचाराचे ठळक मुद्दे सांगितले आणि अशा प्रकारे संडे जो आहे त्यांनी हा संपूर्णपणे आपला प्रचारामध्ये घालवलेला आहे। कारण पालघर मतदार क्षेत्र हे फार मोठं आहे। याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भाग आणि शहरी भाग आहे। ग्रामीण भागामध्ये तसंच रविवारचं महत्त्व नसतं किंवा तिकडे कुठल्याही दिवशी प्रचार केला तरी जातो, परंतु शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणावर रविवारी लोक घरी असतात, सुट्टीचा दिवस असतात। हेच हेरून त्यांनी अशा प्रकारे प्रचार केलेला आहे। वसई गाव परिसरात देखील त्यांनी संपूर्ण वसई गावचा परिसर, वसई डेपो परिसर असेल पिंजून काढलेला आहे। अनेक ठिकाणी त्यांचं स्वागत होत होतं आणि यावेळी राजेश पाटील यांच्याशी आम्ही चर्चा केली। त्यांनी सांगितलं की माझा विजय हा निश्चित आहे आणि नेमकं त्यांना विजयाबद्दल काय वाटतं, राजेश पाटील यांनी या सुपर संडेच्या प्रचारादरम्यान काय म्हटलं आपण ऐकूयात। सुट्टी दिवस असल्यामुळे आणि वसई हा जो भाग आहे याच्यामध्ये सगळे कामगार वर्ग मोठ्या स्वरूपामध्ये लोक चांगल्या ठिकाणी काम करणारे आहेत आणि संडे ह्या दिवशी घरी असतात, सुट्टी असते म्हणून, आणि त्याच्यामुळे आजच्या दिवसाला संवाद साधत असताना मला खूप चांगल्या पद्धतीने वाटते। बुजुर्ग भेटतात, महिला भेटतात, यंग क्राऊड आहे का ज्यांनी फर्स्ट टाईम आता वोट करणार, त्यांनी संवाद साधायला मिळतो आणि संवादामध्ये प्रत्येकाशी एक आपल्याला काय त्यांचे प्लॅनिंग आहे, त्याच्या अपेक्षा काय आहेत, एक आपला डेव्हलपमेंट प्लॅन कशा पद्धतीने असायला पाहिजे, तो अपेक्षित काय आहे, असंही त्यांच्याशी संवाद साधत असताना आपल्यालाही त्याच्यामध्ये नॉलेजमध्ये भर पडते। मत मागणे एक भाग झाला, परंतु मत मागत असताना आपण त्यांच्याशी बोलत असताना ते काही महत्त्वाच्या सूचना करत असतात आणि ते आपल्याला महत्त्वाचे असतात। कारण आपण एका दिशेने चालत असताना सराउंडिंगमध्ये खूप गोष्टी आहेत त्या आपल्याला कधी कधी दिसतसुद्धा नाहीत, तर त्या आपल्याला ऐकायला मिळतात। आणि एवढा मोठा क्राऊडमध्ये आपण जेव्हा जातो, आज आपण बघतोय प्रत्येक चौकामध्ये अगदी जाऊन स्वागत केलं तर आरती वाढल्या जातात, मंदिरामध्ये जाऊन आपण दर्शन घेतो आणि खूप लोक सहशीचं प्रेम देतात आणि एवढं मोठं भाग्य मला आज मिळतं आहे काय, एवढं प्रेम आणि हे लोकनेते आमदार नितीन ठाकूरांमुळेच हे आणि आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांमुळे शक्य आहे। विभागावर आमचे कार्यकर्ते एवढे भक्कम आहेत, त्याच्यामुळे लोकांमध्ये जाऊन त्यांचे आशीर्वाद पण मी घेतो, ते आशीर्वाद मिळतात आणि पुढील कामासाठी मला ऊर्जा मिळते। त्याच्यामुळे आजचा दिवस हा भेटीगाठी घेऊन जास्तीत जास्त लोकांना भेटण्याचा प्रयत्न करतो आहे आणि तो अशा पद्धतीने आज चांगलं तो दिवस सत्काराने लागतो आहे असं मला वाटतं।